नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BYK कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये मी सुप्रिया श्यामसुंदर शुक्रे तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण कल्पना दुधाळ रचित रोज मातीत या कवितेचे रसग्रहण करणार आहोत. कवितेच्या शीर्षकावरून हे प्रतीत होते की ही कविता शेतकऱ्याच्या जीवनाशी संबंधित आहे. शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. ज्या देशाचा बळीराजा सुखी तो देश देखील समृद्ध आणि संपन्न मानला जातो. आजवरच्या अनेक कवींनी शेतकऱ्याचं भावविश्व आपल्या कवितेच्या माध्यमातून उकलून दाखविले आहे. मात्र शेतकरी स्त्रीचे मनोविश्व उकलून दाखविणारी कल्पना दुधाळ लिखित रोज माती ही कविता हृदयस्पर्शी आणि आशयगर्भित आहे. विद्यार्थ्यांनो, प्रथमतः आपण कल्पना दुधाळ यांचा परिचय जाणून घेऊया. कवयित्री कल्पना दुधाळ यांचा जन्म 1978 साली जिल्हा सोलापूर, तालुका म्हाडा, टेंभुर्णी या गावी झाला. त्या पदवीधर असून त्यांचा विवाह एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी स्वतः शेतात कामे केली. ते करत असताना त्यांनी कष्टकरी स्त्रीचे जीवन, तिचे भावनिक द्वंद्व अगदी जवळून अनुभवले. त्याचे प्रतिफलन म्हणून 10 वर्षात त्यांचे 2 कविता संग्रह प्रकाशित झाले. शेती आणि कविता या माझ्या सर्जनशीलतेचे प्रतीक आहे, असे त्या अभिमानाने सांगतात. कवितेला जेव्हा वास्तवाची जोड मिळते तेव्हा कविता अधिक जिवंत होते. त्याचे प्रत्यक्षदर्शी उदाहरण म्हणजे सीझर कर म्हणते माती आणि ढग असतेच आसपास हे कविता संग्रह. सीझर कर म्हणते माती या काव्यसंग्रहास महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कवी कुसुमाग्रज पुरस्कारासह एकूण 28 पुरस्कार प्राप्त झाले आहेत. आधुनिक संस्कृतीने शेती ग्रामीण संस्कृतीचे जे अधःपतन केले आहे त्याचा तीव्र, विदारक पण तरीही अस्सल काव्यात्मक परामर्श हा काव्यसंग्रह घेतो. साहित्य आणि समाजमनाचे नाते घट्ट असते. दुधाळ यांनी या काव्यसंग्रहातून माय मातीचे हे नाते अधिकच घट्ट केले आहे. या ठिकाणी तुम्हाला सीझर कर म्हणते माती या काव्यसंग्रहाचं मुखपृष्ठ व मलपृष्ठ दर्शविण्यात आले आहे. तर ढग असतेच आसपास हा कविता संग्रह महाराष्ट्र फाउंडेशनच्या पुरस्काराने गौरविण्यात आला आहे. कवयित्री त्यांच्या काव्यनिर्मितीबद्दल भाष्य करताना असे म्हणतात की सभोवतालच्या धगधगीत वास्तवाबाबत दुसरं काही नाही करता आलं तरी मी कवितांमधून ते व्यक्त करते आहे. ही जाणीव मला ताकद देऊन गेली. माझ्या कवितेत उतरू लागले स्त्रीचे अनुभव, तिचे भावविश्व. शेतीत राबणाऱ्या माणसाचे, विशेष करून स्त्रीचे अनुभव कल्पना दुधाळ यांच्या कवितेत उतरू लागले. संपूर्ण कवितेचे रसग्रहण करण्यापूर्वी आपण कवितेचा गाभा किंवा कवितेची मध्यवर्ती संकल्पना समजून घेऊयात. वर उल्लेख केल्याप्रमाणे शेतात कष्टणाऱ्या स्त्रीची मानसिकता, तिचे परिश्रम या कवितेचा आत्मा आहे. स्त्री ही मुळातच सहनशीलतेचा मापदंड आहे.
अशी ही कष्टकरी स्त्री जेव्हा शेती करते तेव्हा रोपाच्या स्वरूपात आपला जीव जणू मातीत रुजवत असते. आपल्या पिकांचं लेकराप्रमाणे संगोपन करते. शक्य तितके श्रम करून संसाराचा गाडा विना तक्रार समर्थपणे पेलते. यानंतर विद्यार्थ्यांना आपण या कवितेची उद्दिष्टे अभ्यासूया. साहित्याचा कोणताही प्रकार हा निरुद्देश नसतो. त्याला निर्धारित उद्दिष्टे असतातच. रोजमातीत या कवितेची देखील पुढील काही उद्दिष्टे दिसतात. त्यातले पहिले उद्दिष्ट म्हणजे शेतकरी स्त्रीच्या जीवन दर्शनाचे उत्कट चित्रण विद्यार्थ्यांसमोर उभे करणे. दुसरे उद्दिष्ट शेतकरी स्त्रीच्या भावविश्वाची उकल करणे. कवितेचा लाक्षणिक अर्थ किंवा ज्याला आपण गर्भितार्थ असे म्हणतो तो विद्यार्थ्यांसमोर मांडणे. कवितेतील अलंकार सौंदर्याचा परिचय करून देणे. सहज सरळ सोप्या शब्दात कवितेचे रसग्रहण घडवून आणणे. कवितेच्या माध्यमातून श्रमप्रतिष्ठा, संवेदनशीलता यासारख्या मूल्यांची जोपासना करणे. हे सर्व कवितेची उद्दिष्टे आहेत. विद्यार्थ्यांनो, कवितेचे रसग्रहण करण्यासाठी कवितेचे शब्द सौंदर्य समजून घेणे गरजेचे असते. म्हणून प्रथमतः आपण क्रमशः कवितेचे वाचन करूया. सरी वाफ्यात कांदा लावते बाई लावते, नाही कांदा ग जीव लावते बाई लावते. काळ्या आईला हिरव गोंधते बाई गोंधते, रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते. कवयित्री कल्पना दुधाळ असे म्हणतात की शेतकरी स्त्री ही कांदा लावताना कांद्याच्या रूपात जणू आपला जीव काळ्या मातीत पेरत आहे. शेतकरी स्त्री आपल्या शेताची मशागत पोटच्या पोराप्रमाणे करीत असते. म्हणूनच नाही कांदा ग जीव लावते असे म्हटले आहे. शेतकरी स्त्री सरी वाफ्यात कांदा लावते. विशिष्ट पिकांची लागवड करण्यासाठी शेत जमिनीची जी विशिष्ट रचना केली जाते त्या रचनेला वाफा असे म्हणतात. वाफ्यात रोपे तयार केली जातात व सरीमध्ये ती लावली जातात. कांदा, टोमॅटो, मिरची इत्यादी नगदी पिके लावण्यासाठी वाफा तयार करत असतात. आणि सरी म्हणजे काय तर जमिनीची विशिष्ट रचना. काळीशार माती हिरव्यागार डेरेदार पिकाचं लेणं येते, हिरवीगार होते. त्यासाठी कवयित्रीने हिरव गोंदते हा शब्दप्रयोग केला आहे. पूर्वीच्या काळी माथ्यावर किंवा हातावर हिरव्या रंगाचं गोंधण गोंदले जायचे. आजच्या काळाचे बदलते स्वरूप म्हणजे टॅटू. गोंधळाच्या नक्षीसारखी लावलेली हिरवी रोपे म्हणजे हिरव गोंधणे असे कवयित्री म्हणते. अशा प्रकारे शेतात राबणारी ही स्त्री मिळेल त्या गोष्टीत समाधान मानून सुखाने नांदत असते. या ठिकाणी नांदते शब्दाचा अर्थ विना तक्रार सुखाने जगणे असा होतो. फुलं सोन्याची झेंडू तोडते बाई तोडते, नाही फुलं ग देह तोडते बाई तोडते. घरादाराला तोरण बांधते बाई बांधते, रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते. कवितेच्या या दुसऱ्या कडव्यात कवयित्रीने झेंडूच्या फुलांना सोन्याच्या फुलांची उपमा दिली आहे. कवयित्री म्हणते की झेंडूची फुले तोडत नसून नाही फुलं ग देह तोडते. यात देह तोडणे म्हणजे देह कष्टविणे
असा गर्भित अर्थ होतो. शेतकऱ्याचे जीवन हेच मुळात कष्टप्रद असते. घाम गाळल्याशिवाय मळा फुलत नसतो. म्हणून देह तोडते शब्द अक्षरशः सार्थ ठरतो. स्त्री ही घराचं मांगल्य व पावित्र्य असते. स्त्रीमुळे घराला घरपण येते. भारतीय संस्कृतीमध्ये सणासुदीला झेंडूच्या फुलांचं तोरण बांधलं जातं. ज्याप्रमाणे स्त्री ही मांगल्याचं प्रतीक आहे, त्याप्रमाणे झेंडूची फुले ही समृद्धीचे प्रतीक आहे. अशी ही स्त्री घरादारात समृद्धी, संपन्नता आणत रोज मातीत कष्ट करून सुखाने नांदत असते. कवितेच्या पुढच्या ओळी, उस लावते बेण दाबते बाई दाबते, नाही बेण ग मन दाबते बाई दाबते, कांड्या कांड्यांनी संसार सांधते बाई सांधते, रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते. विद्यार्थ्यांनो, कवितेच्या या कडव्यात कवयित्रीने शेतकरी स्त्रीच्या मानसिक द्वंद्वाची उकल केली आहे. शेतकरी स्त्री शेतात उसाचं बेणं दाबते, म्हणजेच उसाच्या कांड्या लावते. बेणं दाबते या शब्दात प्रतिकात्मकता सामावली आहे. नाही बेण ग मन दाबते या ओळीतून स्त्रीची मनोदशा दिसून येते. संसार करताना स्त्री अनेक तडजोडी करते. आपल्या अपेक्षांना, इच्छांना तिलांजली देते. जे असेल त्यात समाधान मानते. म्हणून मन दाबते हा शब्दप्रयोग सार्थ ठरतो. मन दाबणे म्हणजे मन मारून जगणे. पैपै जमवून स्त्री आपला संसार सांधते. संसाराचा गाडा समर्थपणे पेलते आणि तरीही सुखाने नांदते. उन्हा तानात रोज मरते बाई मरते, हिरवी होऊन माग उरते बाई उरते, खोल विहिरीचं पाणी शेंदते बाई शेंदते, रोज मातीत मिग नांदते बाई नांदते. विद्यार्थ्यांनो, कवितेच्या या ओळीत शेतकरी स्त्रीच्या कष्टाचे सजीव चित्रण झाले आहे. ऊन, वारा, थंडी, पाऊस या कशाचीही तमा न करता ती शेतात राब राब राबते. काळ्याशार मातीला हिरव्या डेरेदार शेतात रूपांतरित करते. कवयित्री कल्पना दुधाळ म्हणतात, शेतकरी स्त्री हिरव्या शेताच्या रूपात आपल्या अस्तित्वाच्या खुणा मागे ठेवते. अन्न पाण्याचे दुर्भिक्ष ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी कित्येक मैल पायपीट करून खोल विहिरीचं पाणी ती शेंदते आणि आपल्या कुटुंबाची तहान भागविते. अशा विपरीत परिस्थितीत जगताना सुद्धा रोज मातीत राबून कुठलीही तक्रार न करता ती सुखाने नांदून आपल्या संसाराचे नंदनवन फुलविते. यानंतर विद्यार्थ्यांनो, आपण या कवितेच्या शीर्षकाची समर्पकता बघूया. कवयित्री कल्पना दुधाळ लिखित रोज मातीत. कवितेचं शीर्षक हे कवितेला समर्पक असेच आहे. कुठल्याही ऋतूची तमा न बाळगता शेतकरी स्त्री कष्ट करत असते. शेतकऱ्याचा आणि मातीचा घनिष्ठ संबंध आहे. रोज मातीत राबून जगाची भूक भागविण्याचा पुनीत कार्य शेतकरी व त्याची स्त्री करीत असते. आपला जीव ओतून शेतमळा फुलवीत असते. आपल्या संसाराचा भार वाहते. शेतकरी स्त्री रोज खपून आपल्या कुटुंबाला
व समाजाला जगावते. रोज मातीत मरून हिरव्या शेताच्या रूपाने नव्याने जन्मते. म्हणूनच वरील सर्व कारणांमुळे रोज मातीत हे शीर्षक उक्तीसंगत व समर्पक ठरते. यानंतर विद्यार्थ्यांनो, आपण शब्दार्थ अभ्यासूया. वाफा. वाफा म्हणजे काय, तर विशिष्ट पिके लावण्यासाठी जमिनीची किंवा मातीची केलेली विशिष्ट रचना. आपल्याला इथे दिसून येईल की ह्या ज्या स्त्रिया रोपं लावतायत त्या वाफ्यामध्ये रोपं लावतायत. ही जी रचना आहे, विशिष्ट प्रकारे तयार केलेली जमिनीची ही रचना, याला वाफा असे म्हणतात. बेणं दाबणे म्हणजे ऊसाचे तुकडे किंवा कांड्या शेतातील सरीमध्ये पायाने दाबून लावणे. इथे या स्त्रिया त्यांच्या पायाने ऊसाच्या कांड्या ज्या आहेत त्या जमिनीमध्ये दाबून लावतायत. आता कवितेमध्ये त्याचा लाक्षणिक अर्थ काय आहे, तर मन मारून जगणे. त्यानंतर पाणी शेंदणे म्हणजे विहिरीतील पाणी काढणे. इथे स्त्रिया विहिरीतून बादलीने पाणी काढताना दिसत आहे. पण इथे लाक्षणिक अर्थ काय आहे कवितेमध्ये, तर ना उमेद न होता संघर्ष करणे म्हणजे पाणी शेंदणे. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो, आज आपण कल्पना दुधाळ लिखित रोज मातीत या कवितेचे रसग्रहण केले. या कवितेमधून कल्पना दुधाळ यांनी शेतकरी स्त्रीचे भावविश्व अतिशय सुंदररित्या उकलून दाखविले आहे. मला खात्री आहे की तुम्हाला कविता नक्कीच समजली असेल. यानंतर पुन्हा भेटू एका नवीन घटकासह. तोपर्यंत विराम. धन्यवाद.